नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. आपल्या प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण प्रेग्नन्सीच्या 6व्या महिन्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर हा 6वा महिना म्हणजे 20व्या आठवड्यापासून 24व्या आठवड्यापर्यंतचे जे 4 आठवडे असतात त्याला आपण प्रेग्नन्सीचा 6वा महिना म्हणतो. आता या महिन्यामध्ये तुमचं पोट बऱ्यापैकी दिसायला लागल्यामुळे तुम्हाला आजूबाजूचे लोक सगळे विचारायला लागतात, सगळ्यांच्या लक्षात येऊ लागतं की तुम्ही प्रेग्नंट आहात. घरचे लोक पण तुमची काळजी घ्यायला लागतात. पोट वाढलेलं असल्यामुळे तुम्ही कुठेही प्रवासाला वगैरे गेलात की लोक लगेच तुमच्या बाजूला उठून उभे राहतात आणि तुम्हाला बसायला जागा देतात. तर अशा सगळ्या या गोष्टींमुळे तुम्हाला हा 6वा महिना एकदम हवा हवासा वाटू शकतो आणि तुम्हालाही बऱ्यापैकी प्रेग्नन्सीची सवय झाल्यामुळे तुम्ही पण 6व्या महिन्यापर्यंत बऱ्यापैकी आता फ्रेश झालेले असतात आणि आनंदी वाटायला लागलेलं असतं तुम्हाला. चला तर मग बघूयात की या 6व्या महिन्यामध्ये म्हणजे 20व्या आठवड्यापासून ते 24व्या आठवड्यापर्यंत तुमच्या बाळामध्ये काय काय चेंजेस होतात. तर 24व्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 6व्या महिन्याच्या शेवटी बाळ हे जवळजवळ 600-700 ग्रॅमचं झालेलं असतं वजनाने. नंतर लांबीला किंवा उंचीला बघायला गेलात तर पायाच्या बोटापासून ते हाताच्या बोटापर्यंत तुम्ही सरळ जर तुमच्या बाळाची लांबी मोजली या 6व्या महिन्यामध्ये आपण, तर ती साधारण 12 इंचेस इतकं तुमचं बाळ झालेलं असतं. म्हणजे आता तुमच्या हाताच्या लांबीपेक्षा ते थोडंसं लांब झालेलं असतं. त्यानंतर आता बाळामध्ये बरेच क्लिष्ट अवयव पूर्णपणे डेव्हलप झालेले असतात, जसं की लंग जवळजवळ पूर्णपणे तयार झालेलं असतं. त्याचं फंक्शनिंग पूर्ण आलेलं नसतं. म्हणजे श्वासोच्छ्वास तर बाळ बाहेर आल्यावर घेणार आहे, पण लंगचं जे स्ट्रक्चरल असतं ते पूर्णपणे तयार झालेलं असतं. नंतर ब्रेन आणि म्हणजे मेंदू आणि हृदय हे जे मी मागच्या महिन्यात सांगितलं तुम्हाला 5व्या महिन्यामध्ये की काही गोष्टी अजूनही डेव्हलपिंग असतात आणि म्हणूनच आपण एक डेव्हलपिंग शेवटचा लेट अॅनॉमली स्कॅन कधी कधी 22-24 आठवड्यांमध्ये करतो, कारण की हे जे क्लिष्ट अवयव आहेत ते बनणं सुरू असतं आणि 24व्या आठवड्याच्या शेवटी बाळाचा ब्रेन, बाळाचं हृदय हे पूर्णपणे तयार झालेलं असतं. नंतर बाळाच्या अंगावरचे केस थोडेसे दाट व्हायला लागतात, त्वचा थोडीशी थिक व्हायला लागते. त्याच्यानंतर बाळाच्या पापण्या सुद्धा यायला लागतात. बाळ आता डोळ्यांमध्ये त्याचं बुबुळ हलवू शकतं. नंतर हालचालींमध्ये म्हणायला गेलं तर बाळ आता उचक्या सुद्धा देऊ शकतं. काही काही बाळ इतक्या जोरात उचक्या देतं की कधी कधी पेशंटला त्या जाणवतात सुद्धा. पेशंट आम्हाला सांगतो सुद्धा की बाळाच्या उचक्या मला जाणवत आहेत म्हणून. या 6व्या महिन्यामध्ये बाळाचे बोन्स आणि मसल सुद्धा खूप चांगले स्ट्रॉंग डेव्हलप व्हायला लागलेले असतात आणि त्यामुळेच या महिन्यांमध्ये तुम्ही व्यवस्थित कॅल्शियम घेणं खूप गरजेचं असतं. नंतर बाळाच्या तळव्यांवरच्या ज्या रेषा असतात, हाताच्या आणि पायाच्या तळव्यांवरच्या रेषा ज्याला आपण फिंगरप्रिंट्स म्हणतो, ते सुद्धा आता यायला लागलेले असतात आणि बाळाची ऐकण्याची क्षमता जी असते ती आता खूप म्हणजे पूर्णपणे विकसित झालेली असते आणि त्यामुळे तुम्ही बाहेर काय ऐकताय, काय आवाज बाळाला येतोय, हे सगळं बाळ खूप व्यवस्थित ऐकू शकतं आणि त्यामुळे या महिन्यापासून तुम्ही बाळाच्या आजूबाजूला बाळाला काय ऐकवताय याच्यावरती नक्की लक्ष द्या. आता या महिन्यामध्ये म्हणजे 20व्या आठवड्यापासून ते 24व्या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये काय चेंजेस होतात ते आपण बघूयात. आता सगळ्यात महत्वाचं की ज्या महिलांचं पोट हे 20 आठवड्यापर्यंत दिसत नाही, म्हणजे बऱ्याच जण जर खूप बारीक असतील महिला किंवा त्यांची उंची खूप जास्त असेल तर त्यामुळे पोट बऱ्याच वेळा 20व्या आठवड्यापर्यंत दिसत नाही, पण 24व्या आठवड्यामध्ये म्हणजे ह्या 6व्या महिन्यामध्ये त्यांचं पोट नक्कीच दिसायला लागतं. बऱ्याच महिलांना जर त्या पहिल्या वेळेस प्रेग्नंट असतील तर 20व्या आठवड्यापर्यंत त्यांना कधी कधी बाळाची हालचाल सुद्धा तेवढी व्यवस्थित जाणवत नाही, पण 20 ते 24 आठवड्यामध्ये बाळाला या महिलांना हालचाल म्हणजे 6व्या महिन्यामध्ये त्यांना बाळाची हालचाल खूप छान प्रकारे जाणवायला लागते. त्यानंतर आता हे बाळाचं वजन वाढायला लागल्यामुळे आणि पोट जास्त ताणायला लागल्यामुळे महिलांना स्ट्रेच मार्क सुद्धा आता चांगले दिसू लागतात. स्ट्रेच मार्क यायला लागतात, पोटावर खाज यायला लागते. त्यानंतर तुमच्या गर्भाशयाचा आकार आता बऱ्यापैकी वाढल्यामुळे काय होतं की गर्भाशयाचं प्रेशर त्या धमन्यांवर पडल्यामुळे तुम्ही जर खूप वेळ पाय मोकळे खाली सोडून बसलात तर पायावर सूज येणे, नंतर पायावरच्या धमन्या जास्त डार्क व्हायला लागतात, म्हणजे ज्याला आपण व्हेरिकोज वेन म्हणतो. हा त्रास सुद्धा 6व्या महिन्यात बऱ्याच महिलांना जाणवायला लागतो. त्यानंतर आता तुमची उलटी मळमळ थांबलेली असते आणि पोटही खूप जास्त 8व्या महिन्यासारखं न वाढलेलं असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित जेवण जात असतं. म्हणजे या 6व्या महिन्यातच तुम्हाला चांगले डोहाळे पण लागतात आणि भूक वाढते, जेवण करायची इच्छा होते, वेगवेगळे पदार्थ तुम्हाला खावे वाटू शकतात आणि या महिन्यामध्येच तुमचा जो बाळाचं जे वजन आहे आणि तुमचं पण वजन आहे ते खूप चांगलं वाढत असतं. त्यामुळे जवळजवळ 2 ते 2.5 किलो वजन तुमचं या महिन्यामध्ये वाढू शकतं. प्रेग्नन्सीच्या या 6व्या महिन्यामध्ये गर्भपिशवी जी असते ती पण आता थोडी आकुंचन प्रसरण पावायला लागते, ज्याला आम्ही ब्रॅक्स्टन ही कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतो आणि याच्यामुळे कधी कधी पोटामध्ये थोडंसं दुखल्यासारखं वाटणं, टाईटपणा येणं हे होऊ शकतं. याला आपण खोट्या कळा असं म्हणतो. असं बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांना जाणवू शकतं. आराम केल्यानंतर तो त्रास त्यांचा कमी होतो. आता पोटाचा भाग वाढल्यामुळे लघवीच्या पिशवीवरती म्हणजे ब्लॅडरवरती प्रेशर आल्यामुळे वारंवार लघवीला जाणे, मग त्याच्यामुळे झोप मोड होणे, रात्रीची झोप न लागणे, अशा गोष्टी सुद्धा 6व्या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवू शकतात. आता या महिन्यामध्ये
तुमचे डॉक्टर तुम्हाला कुठल्या कुठल्या टेस्ट करायला सांगू शकतात. तर बऱ्यापैकी टेस्ट तर आतापर्यंत तुमच्या झालेल्या असतात. आता 3 महत्त्वाच्या टेस्ट ज्या या महिन्यात तुम्ही करायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं हिमोग्लोबिन पुन्हा एकदा रिपीट करून घ्यायला पाहिजे. कारण आता मी सांगितलं तसं बाळ झपाट्याने वाढायला लागलेलं असतं. त्यामुळे बाळाची प्लासेंटाची आणि बाळाची हिमोग्लोबिनची रिक्वायरमेंट वाढलेली असते आणि त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन म्हणजे तुमचा रक्ताचा रिपोर्ट जो आहे तो ड्रॉप होऊ शकतो. म्हणून हिमोग्लोबिन तुमचं किती आहे हे बघण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा सीबीसी चेक केलं पाहिजे. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये जो डायबिटीज होतो, तुम्ही ऐकलं असेल की खरं तर भारत देश हा प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या डायबिटीससाठी एकदम माहेरघर आहे. प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस खूप कॉमन आहे आपल्या भारतामध्ये आणि ह्याची सुरुवात सुद्धा प्रेग्नन्सीच्या 24-26 आठवड्यामध्येच होते आणि त्यामुळे याच्यासाठी जी एक स्क्रीनिंग टेस्ट असते ज्याला आम्ही ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणतो, ती टेस्ट या महिन्यात करणं खूप गरजेचं असतं. याच्यामध्ये आपण एक प्रकारची शुगर पेशंटला खायला देतो आणि ती खाण्याआधी आणि खाल्ल्यानंतर ती टेस्ट डिटेल कशी करतात ती आपण दुसऱ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर ही जीटीटी टेस्ट एक महत्वाची टेस्ट असते आणि त्याचबरोबर जर अनामली स्कॅन जो आपण 5व्या महिन्यात केलेला आहे व्यंगांचा स्कॅन, त्याच्यामध्ये जर काही छोटे मोठे गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आढळल्या असतील, जसं हृदयामध्ये काही थोडासा प्रॉब्लेम असेल किंवा ब्रेनमध्ये काही सिस्ट वगैरे असेल, जे की खूप प्रॉब्लेमॅटिक नाहीये पण पुढे बघणं गरजेचं आहे असं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल, तर 23-24 आठवड्यामध्ये फिटल इको विथ लेट अॅनॉमली असा एक स्कॅन पण तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात. तर ह्या 3 महत्वाच्या टेस्ट म्हणजे हिमोग्लोबिन पुन्हा रिपीट चेक करून घेणं, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करणं आणि जर आवश्यकता असेल तर फिटल इको, ह्या 3 टेस्ट तुमचे डॉक्टर तुम्हाला या 6व्या महिन्यामध्ये सांगू शकतात. आता 6व्या महिन्यामध्ये तुम्ही तुमची काय काळजी घ्यायला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं की आता बाळ झपाट्याने वाढायला लागले, तुम्हाला भूक लागायला लागलेली असते आणि त्याच्यामुळे तुमच्या आहारात तुम्ही लिक्विड डाएट ठेवणं खूप आवश्यक असतं. ताक, लिंबू पाणी, छाछ, नंतर वेगवेगळे ज्युसेस असं सगळं तुम्ही आणि नॉर्मल पाणी याचा इंटेक तुम्ही भरपूर ठेवला पाहिजे, जेणेकरून बाळाच्या आजूबाजूचं पाणी चांगलं राहील आणि तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि तुम्ही जर व्यवस्थित हायड्रेटेड असाल तर तुमची चिडचिड होणार नाही. तर 6व्या महिन्यामध्ये पाणी जास्त पिणं का आवश्यक आहे, तर या पाणी जास्त पिल्यामुळे तुम्ही हायड्रेटेड राहिलात तर तुमची चिडचिड कमी होते, बाळाच्या आजूबाजूचं पाणी व्यवस्थित राहतं, तुमचा बीपी मेंटेन राहतो, त्याच्यानंतर पोट साफ व्हायला मदत होते आणि युरिन इन्फेक्शन सुद्धा होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे 6व्या महिन्यापासून तुम्ही तुमचा पाण्याचा इंटेक चांगला ठेवला पाहिजे. प्रेग्नन्सीच्या 6व्या महिन्यामध्ये वाढलेल्या प्रोजेस्ट्रॉनमुळे तुमची इंटेस्टायनल ऍक्टिव्हिटी कमी झालेली असते आणि आयर्न आणि कॅल्शियम ह्या टॅबलेटमुळे सुद्धा बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होण्याचा त्रास होतो. त्यामुळे या महिन्यापासून तुम्ही भरपूर सलाद म्हणजे तुमच्या जेवणामध्ये 1 वाटी सलाद असणं कंपल्सरी आवश्यक आहे, म्हणजे जेणेकरून तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल. त्यानंतर बाकीच्या सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या, नंतर डाळी, मोड आलेले कडधान्य हे सगळं तुमच्या आहारात असणं खूप आवश्यक आहे. आता ह्या आहारातल्या बदलांशिवाय अजून काय काळजी तुम्ही या 6व्या महिन्यात घेतली पाहिजे, तर मी सांगितलं तसं की गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे तुम्ही जर खूप वेळ पाय खाली सोडून बसलात तर सूज येऊ शकते. त्यामुळे खूप वेळ पाय मोकळे सोडून बसायचं नाहीये, पायाखाली नेहमी उशी घ्यायची आहे. त्यानंतर थोडाफार म्हणजे वॉकिंग एक्सरसाइज करणं तुम्ही आता सुरू केलं पाहिजे. नंतर नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल तर जे काही व्यायाम मी तुम्हाला सांगितले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा तुम्ही 6व्या महिन्यापासून सुरू करणं खूप आवश्यक आहे. ब्रीदिंग एक्सरसाइजेस, वॉकिंग तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुमची दुपारची झोप, रात्रीची 8 तासांची झोप बाळाच्या वाढीसाठी, कारण की आतापर्यंत बाळ पूर्ण बनलेलं आहे, इथून पुढे त्याचं वजन वाढणार आहे, त्यामुळे तुमचा आराम सुद्धा तितकाच आवश्यक आहे. शक्यतो रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपणं गरजेचं आहे. नंतर झोपेतून उठताना अचानक उठल्यामुळे बऱ्याच वेळा प्रेग्नंट पेशंटला सडन हायपोटेन्शन होतं, त्यामुळे कधी पण एका कुशीवर होऊन हळूच उठणं 6व्या महिन्यापासून खूप गरजेचं असतं. आता 6व्या महिन्यापासून तुम्ही तुमच्या ब्रेस्टची पण थोडी काळजी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे असते आणि कारण की ब्रेस्टची साईज वाढायला लागलेली असते, पोटावरती पण स्ट्रेच मार्क यायला लागलेले असतात आणि त्यामुळे अंघोळ करताना तुम्ही तुमच्या ब्रेस्टवरती, तुमच्या थाईजवरती, पोटावरती अंघोळीनंतर तेलनी मॉलिश करणं, ज्याच्यामुळे तुमचे स्ट्रेच मार्क कमी होतील, ही गोष्ट करू शकता. तर अशा प्रकारे 6व्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःची काय काळजी घेतली पाहिजे, तुमच्यामध्ये आणि बाळामध्ये काय काय चेंजेस होतात याच्यावरती आपण डिटेल चर्चा केली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.